हॅलो मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. तर कामाच्या विषयामध्ये आज मी बोलणार आहे की काम किती जरी केलं तरी पैसा काय महाग पडना गेला आहे. काय करावं काय नाही काहीच कळलं नाही गेलं आहे. तरी इथून पुढं आता मी पैसा महाग पाडण्याचा प्रयत्न करायला लागलो आहे, तरी पण मला काही कळलं नाही गेलं की कसा पैसा महाग पडेल. तर ही काम करण्यात आतापर्यंत काही पैसा महाग पडला नाही माझा. इथून पुढं पाडायचे विचार चालायला लागल्यात, तर काही ना काही अडचण मध्ये यायला लागले. तरी म्हणलं आता काहीतरी आयडिया करावी, काहीतरी प्लॅन करावं. तर सगळं प्लॅन सगळे फेल व्हायला लागले. तर इथं काय व्हायला लागले, आता 4 दिवस काम चालायला लागले की बंद पडायला लागले. 3 दिवस काम चाललं की बंद पडायला लागले. मायला म्हणलं आता काय करावं काहीच कळलं नाही. म्हणलं आता एवढं सीझन कसं तरी पार पाडावं. हळू नीट आता राहिलेच महिनाचं सीझन राहिले म्हणायचं. मे महिना राहिला आहे. मे महिना एवढं चालत आहे काम. तर आता 5-6 महिने म्हणजे 5 महिने झाले मला येऊन इथं कामाला, तरी पण 1 रुपया बी महाग पडला नाही. ह्यांचीच उचल झालेली आहे, तीच काटायचं पडलं आहे मला. तरी पण काही कटना गेली उचल. आता म्हणलं जेवढे फिरतील तेवढे पैसे पुन्हा पुढल्या वर्षी काही काटावे. आता ह्या वर्षी काय मेळ लागायचा नाही आता. म्हणून मी म्हणलं आता पावसाळ्यामध्ये काहीतरी नियोजन लावावं लागेल, काहीतरी काम घ्यावं लागेल. आपलं स्वतःचं काम घेतलं तर पैसा महाग पडेल, हे असे विचार चालायला लागले माझ्या डोसक्यात. तर आता इथून पुढं काय होतं काय माहीत. आता इथं काम करण्याचा पैसा महाग पाडायचा प्रयत्न केला, तर इथं तर काय सक्सेस झालं नाही. तर इथून पुढं बघावं म्हणलं आता आपलं छोटं मोठं काहीतरी काम घ्यावं, किंवा इथून पुण्याला जावं किंवा दुसरीकडे जावं. इथं ह्या गावात राहून काय काम पैसा महाग पडायचा आहे दिसत नाही वाण मला. तर माझा विचार चालायला आहे आता इथं गावात जर आलं तर काम घ्यावं काहीतरी छोटं मोठं. नाही तर मग डायरेक्ट पुण्याला जावं. पुण्याला जाऊन कोणापाशी बी हाजरीनं काहीतरी काम करावं म्हणायला लागले. काहीतरी काम म्हणजे मिस्त्री कामच करावं म्हणायला लागले. तर मिस्त्री काम करण्यातच काहीतरी महाग पडेल वाटायला लागले. मग तर माझी तब्येत जर साथ दिली तर मग मी काही ना काही महाग पाडणार म्हणजे पाडणारच. मग तर तब्येतीनं साथ द्यावी मला. मी आता तब्येतीचं बी जरा थोडंफार बघणार आहे. आता तब्येत जरा थोडी मी ट्राय करायला लागलो, कोशिश करायला लागलो आहे की तब्येत चांगली राहावी म्हणून. काहीतरी पौष्टिक वगैरे असं खाण्यात म्हणजे खाया चालू केलं आहे मी. असं म्हणजे सकाळ जेवण करणे, चहा पिणे नाही. आधी सकाळ जेवायचं, पुन्हा नंतर दुपारा एकदा जेवायचं, पुन्हा डायरेक्ट संध्याकाळी असे 3 टाईम जेवायचं केलं. पहिलं कसं करीत होतो, सकाळचा चहा, खारी बिस्किट काही बी असं खायचं आणि पुन्हा कामाला लागायचं. पुन्हा दुपारा जेवायचं आणि पुन्हा संध्याकाळी जेवायचं आणि चहा प्यायचा. चहानं ती लय भूक मारायला लागली, म्हणून म्हणलं आता ती चहा बंद करावं लागेल मला. चहानं सगळं झालं काय की माझ्या तब्येतीचं डाऊन तब्येत झाली त्याच्या चहामुळं. तर म्हणून तर पैसा महाग पडना गेला आहे. असं 4 दिवस काम केलं की दुखायलं आहे, 5 दिवस काम केलं की काही ना काही दुखायला लागले. त्या दुखण्यात महिन्यामध्येच माझे 100-50-200 असे दुखण्याला जायला लागले दवाखान्यात. म्हणजे गोळ्यासाठी, इंजेक्शनसाठी मी म्हणजे साधा दवाखान्यातच जायचं. 100-50-200 रुपये अशी फी असल्या त्या दवाखान्यातच जायचं, दाखवायचं. ते तात्पुरतं राहायला लागले. आता इथून पुढं म्हणलं आता आपणच तब्येतीकडे बघावं लागेल म्हणलं. 200-400 2 दिवसाला घालावं लागायला लागले तर दवाखान्यामध्ये. म्हणजे 100-200 असे 2-4 दिवसाला घालण्यापेरीस म्हणलं आपण आपल्याकडं ध्यान द्यावं आणि इथून पुढं लक्ष करून आपण तब्येतीकडला साथ द्यावी. मला तब्येतीने एकदा साथ दिली की मी कमवाय चालू करणार आहे. आतापर्यंत काही सुद्धा कमविलं नाही मी जिंदगीमध्ये. म्हणजे असं महाग काहीच पाडलं नाही. स्वतःसाठी बी काही नाही ना, लेकरासाठी बी काही नाही ना, घरच्यासाठी बी काही नाही महाग पाडलं म्हणायचं. काम करीतच गेलो. सगळं परिवार असल्यामुळं लय एकत्र होता, त्याच्यामुळं आपल्या हातातच सगळं होतं. मग तर आता सध्या काही हातात नाही. मला 5-6 वर्ष झाले मी वायलं राहायला लागलो आहे. वायलंच आहे मी आता. वायलं राहून बी माझ्या महाग 5-6 वर्षामध्ये काहीच कमविलं नाही म्हणायचं. माझे वाया गेले माझे 5-6 वर्ष. तर आता इथून पुढं मी तर काहीतरी कमवायची कोशिश करणार आहे मी. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आता किती कमविले काय आहे ते सगळं मी व्हिडिओमध्येच आता सांगणार आहे. आता मनालाच बोलणार आहे मी. म्हणजे कमवण्याच्या बाऱ्यामध्ये काहीतरी कर म्हणून असं मनाला मोटिवेशन देऊन काहीतरी करावं म्हणायला लागलो मी. तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल मित्रांनो. लय मोठा व्हिडिओ होईल माझ्या ब्लॉगमध्ये बघितल्याबद्दल. मला लाईक करा, मला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल.